मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 287, 13 ऑक्टोबर। काल वास्तविक मोठे प्रचारक गंधे त्यांचा वाढदिवस काल होता, पण हे नवरात्राचं चालू होतं आणि दसऱ्याचा दिवस होता, म्हणून त्यांना आज शुभेच्छा देते। एक अतिरथी गंधे म्हणून त्यांच्याबद्दल 4 शब्द। परमसद्गुरू श्रीजींचे निष्ठावान धर्मसैनिक म्हणजे श्यामसुंदर गंधे। जवळजवळ 27-28 वर्षे श्रीजींचा उत्तम सहवास, उदंड सहवास मिळाला। विशेष म्हणजे अवतारी महात्मे याच शब्दावर पहिल्या क्षणापासून दृढ विश्वास ठेवल्यामुळं उत्तरोत्तर श्रद्धा, भक्ती, अनुभूती लाभत आणि वाढत गेली। तसे त्यांचे आई वडील आप्पा म्हणजे अनंतराव आठवलेंचे शिष्य खुन्या मारुती मंदिरात अनेकदा मी व गंधे आजी मिळून पाठाला गेलो आहे। त्यामुळे गंधे आजींचा मुलगा सून अक्कलकोटला जातात हे मला माहीत होते, पण नंतर हे भेटले, पण नंतर ते जास्त चांगली ओळख झाली। आई वडिलांनी आप्पांकडे केलेल्या सेवेचं फलश्रुती म्हणजे श्रींची प्राप्ती असं मला आपलं वाटतं। निश्चितच तसं आहे। श्रीजींशी प्रत्यक्ष वेळोवेळी मिळालेला सहवास, त्यांचे झालेले संवाद, त्यांना खूप आलेले अनुभव, हे सर्व गंधेंनी एका रसाळ वाणीने एकरस लिहून काढलं आणि त्याचं पुस्तक छापलं आणि भगवत दर्शन नावाने ते प्रसिद्ध केलं। फक्त अवतारी पुरुषांच्या चरणावर अष्टदल कमल असतं, म्हणून एकदा श्रीजींनीच उजवा पाऊल डाव्या गुडघ्यावर ठेवून ते अष्टदल कमल गंधेंना दाखवले। तेच त्यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापले। पुस्तकातील संवाद, श्रीजींच्या चेहऱ्यावरील भावछटा वर्णन इतके हुबेहूब केले की समोर ते चित्रच उभारतं। 1-2 प्रसंग सांगते। एकदा आपटे काका खोलीत जाऊन गंधे म्हणजे श्रीजींशी काही बोलत होते। गंधेंनी परवानगी घेऊन आत गेले। आपटे काका नुकतेच प्रचार प्रसाराला जाऊन आले होते, ते सगळं वर्णन श्रीजींना सांगत होते। त्यात त्यांनी विशेष प्रसंग सांगितला। एक मीटिंग झाली, छान रंगली होती। एकाग्रतेने श्रोते ऐकत होते। अग्निहोत्र मी सांगत होतो, लोक ऐकत होते, पण अचानक एक मध्येच उठला आणि तिसराच विषय मध्ये घेत म्हणजे मला काहीतरी शह देण्यासाठी किंवा विचित्र डिस्टर्ब करण्यासाठी म्हणाला की मुर्गी पहिले की अंडा पहिले। एक क्षण मीही गांगरलो होतो, लोकही त्याच्याकडे बघायला आले, म्हणजे इतके एकाग्र होते की त्याला गप म्हणले, गप बस खाली बस, पण तो पुन्हा सांगा ना मुर्गी पहिले की अंडा पहिले। मग मी लगेच म्हणलं की मुर्गी पहिले। तर तो म्हणता ऐसे कैसे कह सकते हो? तर मग म्हणलं अरे आपने तो पूछा मुर्गी पहिले। तर सगळी लोक त्यालाच हसायला लागली आणि हे ऐकताना श्रीजी फार खळखळून हसले आणि वर टिप्पणी केली, पहा असे पाहिजे ठकास ठक। हे वर्णन इतकं त्यांनी छान केलं की समोर श्रीजी हसताना प्रसंग उभा राहतो। दुसऱ्या प्रसंगात डॉक्टर वाणी गरवारे कॉलेजचे प्राचार्य पारखे बंगल्यावर विद्याविलासवर श्रीजींना प्रश्न विचारत होते। ते म्हणले की ज्ञानी लोक आयुष्य वाढवतात असं का? तर श्रीजी म्हणाले नाही, असं कुठं दिसतं, एक चांगदेव सोडले तर असं कुणीच वाढवलेले नाही आहे। मग तुम्हाला कोणी सुचतं आहे का? ते तर अर्थात निरुत्तर झाले। मग ते म्हणाले की माझ्या पाहण्यात चांगदेवांशिवाय खरंच कोणी नाही, पण अर्थात त्यांचा ते पोरखेळ होता हेच मुक्ताबाईने त्यांना दाखवले ना। मग पुढे श्रीजीच बोलू लागतात, चांगदेवांची ज्यावर दृष्टी पडे ते प्रेत जिवंत होई, म्हणून लोक समाधी उतरताना त्यांच्यासमोर प्रेत घेऊन बसत। एकदा अचानक हा प्रकार चालू असताना मुक्ताबाई तिथे येतात आणि हे काय चाललंय विचारतात। मग असं त्यासाठी सगळं कळतं। मग त्या 2-4 प्रेतांना चापट्या मारतात, त्या सरशी ती प्रेते उठून बसतात। म्हणजे हा किती पोरखेळ आहे हे जणू त्यांनी दाखवून दिलं आणि त्या केवढा अधिकार त्यांचा होता हेही त्याच्यावरून दिसलं। म्हणजे जो मुक्ताबाईने झणझणीत अंजन डोळ्यात घातले आणि ते तर नतमस्तक होतेच। हे सर्व गंधेंनी फार सुरेख वर्णन केलेले आहे। ते इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक होते, त्या असताना आर्किटेक्ट होते, पण ड्रॉइंग काढण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगला ते होते। ते शनिवार रविवार संधी मिळेल तेव्हा प्रचाराला बाहेर पडत। एखादा कार्यक्रम ठरवला की पक्का करायचाच
महिनाभर आधी ठरलेल्या लखनौ दौऱ्यात निघताना त्यांना ऐन वेळे मात्र उष्णतेचं खूप त्रास सुरू झाला, अगदी बेंडसुद्धा आलं. मग परिणामी ताप आला. हे आम्हाला काही त्यांनी आधी कुणालाच कळू दिलं नाही. गाडीत बसल्यावर त्यांनी सांगितलं आणि मग ते म्हणाले मी घरातही कुणाला सांगितलं नाही, सुगावाच लागू देतलं. आणि गाडीत बसल्यावर त्यांनी भराभर जेवण झालं, बरोबर आम्ही डबे नेले होते, की त्यांनी गोळ्या घेतल्या आणि 2 दिवस पोचायला लागले. त्यामुळे भरपूर झोप झाली. 2 दिवसाचे 3-3 डोस पोटात गेले आणि उतरताना ते एकदम ठणठणीत खाली उतरले. त्यावेळेस त्यांचे वय 70च्या पुढं होतं. 6 दिवस आमचा उत्तम प्रचार झाला. म्हणूनच मी त्यांचा अतिरथी असा उल्लेख केला. गंधेंना पुन्हा एकदा बिलेटेड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्य गुरुकृपा आणि धन्य निष्ठा. नमस्कार.